UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। महायुतीचा मुख्यमंत्री संख्याबळावर नाही परिस्थितीवर ठरणार। TV9 मराठीच्या मुलाखतीमध्ये विनोद तावडेंचं खळबळजनक वक्तव्य। महायुती 165 ते 170 जागा जिंकणार। भाजप 95 ते 110, शिंदे गट 45 ते 50 आणि अजित पवार गट 25 ते 30 जागांवर विजयी होणार। TV9 वरील मुलाखतीमध्ये विनोद तावडेंनी सांगितला सरकार बनवण्याचा फॉर्म्युला। महाराष्ट्रामध्ये बटेंगे तो कटेंगे या आख्यायिकेची गरज नाही। इंग्रजी वृत्तपत्रातील मुलाखतीमध्ये पंकजा मुंडेंचं वक्तव्य, तर माझ्या सभांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न, पंकजा मुंडेंचा आरोप। भाजपमध्ये दोन भाग झालेत। पंकजा आणि देवाभाऊ वेगवेगळ्या बोलतात। बटेंगे तो कटेंगेच्या पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावरून सुप्रिया सुळे यांचा भाजपवर निशाणा। पंकजा मुंडेंच्या भूमिकेचं स्वागत करतो। बटेंगे तो कटेंगेची भाषा महाराष्ट्रामध्ये चालणार नाही। राऊतांची प्रतिक्रिया, तर देशात जिहादीकरण करणाऱ्यांच्या विरोधात आमचा नारा, नितेश राणेंचा पलटवार। बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है अशी विधानं तेढ निर्माण करणारी। भाजपला अशा राजकारणाचा फायदा होणार नाही, नवाब मलिकांचं वक्तव्य। नेवासा आणि श्रीगोंद्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या बॅगची तपासणी, तर त्र्यंबकेश्वरमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या बॅगेची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी। या निवडणुकीमध्ये एकीकडे छत्रपती संभाजी महाराजांना मानणारे देशभक्त, तर दुसरीकडे औरंगजेबाचे गुणगान करणारे नेते। छत्रपती संभाजीनगर मधील सभेत मोदींचा विरोधकांवर घणाघात। काँग्रेस मोहब्बत नाही झूठ की दुकान, महाविकास आघाडीच्या दुकानाचं शटर 20 तारखेला कायमचं बंद होणार। शिंदेंचा हल्लाबोल, तर काँग्रेसच्या दुकानाच्या गल्ल्यावर उद्धव ठाकरे बसल्याची टीका। फ्रेश चेहरा आणून पिक्चर काढायचा आहे का, सदा सरवणकर यांची मुलगी प्रिया सरवणकर यांचा अमित ठाकरे यांच्यावर निशाणा। लोकसभेमध्ये लोकांनी दणका दिल्यावर मी लाडकी बहीण झाली, नाव न घेता सुळेंचा अजित पवारांवर निशाणा। रश्मी शुक्लांच्या विरोधामध्ये काँग्रेसची मुंबई हायकोर्टात याचिका, रश्मी शुक्लांना कुठल्याही सरकारी पदावर घेऊ नका, याचिकेतून काँग्रेसची मागणी। नाशिकमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीतेंच्या भावाच्या गाडीची तोडफोड, वाहनामधून पैसे वाटले जात आहेत, भाजपचा आरोप। सुनील केदार मारुतीच्या बेंबीतला विंचू, शिवसेनेला गद्दारीची भाषा सुनील केदार यांनी शिकवू नये, स्थानिक काँग्रेस नेत्यांनी बंडखोराला पाठिंबा दिल्यामुळे भास्कर जाधवांची टीका। तुमचेच मीठ खाऊन तुमचा अपमान केलेल्याला त्याची जागा दाखवण्यासाठी आमची भूमिका, जयस्वालांच्या उमेदवारीचा संदर्भ देत सुनील केदार यांचं ठाकरे गटाला स्पष्टीकरण। नवाब मलिकांना मुंबई हायकोर्टाचा तुर्तास दिलासा, जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास नकार, 9 डिसेंबरला पुढची सुनावणी। दौऱ्याच्या वेळी राहुल गांधींची अचानक नांदेडच्या मध्यवर्ती बस स्थानकाला भेट, दुकानदार आणि प्रवाशांशी संवाद साधला, नांदेडकरांची मोठी गर्दी। 22 नोव्हेंबर पासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला सुरुवात होणार, कांगारूंचा गड भेदण्यासाठी टीम इंडिया सज्ज, पर्चच्या वेगवान खेळपट्टीवर मालिकेचा आरंभ होणार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।